नमस्कार। भारतीय जनता पार्टीचं महाविजय शिबिर शिर्डीमध्ये काल संपन्न झालं। निवडणूक आयोगाची विविधांगी मदत, राज्यातील महिलांची मतांसाठी फसवणूक करून आणलेली लाडकी बहीण योजना, अमाप पैशांचा आणि प्रचंड दहशतीचा वापर, राज्याच्या पोलीस यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग, अशा सगळ्या बाबी प्रामुख्याने महायुतीच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्या। ही वस्तुस्थिती आहे विधानसभेला आणि हेच वास्तव आहे। परंतु जणू काही महाराष्ट्राच्या जनतेचाच हा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेला प्रचंड मोठा कौल आहे असं मानून भाजपचं स्वतःच्या नावाचे ढोल बडवणं सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे। चालायचंच, याच्यामध्ये ते वस्ताद आहेत। किमान 50 ते 60 लाख महिलांची नावं आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याचं विश्वसनीय वृत्त आहे आणि यापुढे देखील ही तपासणी सुरूच राहणार आहे। जो एक अंदाज आहे काही अभ्यासकांचा, त्यानुसार निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट कोणतीही शहानिशा न करता साधारण 2,80,00,000 महिलांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे मतांसाठी दिले गेले आणि आता ही संख्या 2 कोटीवरती आणण्यात आलेली आहे आणि अंतिमतः त्यातील अजून किमान 1 कोटी महिला बाद होऊन फायनल संख्या या योजनेसाठी साधारण 1 कोटी राहील असा अंदाज आहे। म्हणजेच या योजनेतून साधारण 60 ते 65% महिला वगळल्या जाणार आहेत। खरं म्हणजे ही या तमाम महिलांची केली गेलेली शुद्ध फसवणूकच आहे आणि ती सरकारने केलेली आहे। हे विशेष, मतांसाठी सरकारी तिजोरीतून प्रचंड प्रमाणात पैसे वाटले आणि आता त्यांची मतं मिळवून सत्तेवर आल्यावरती त्यांना धडाधड बाद ठरवण्यात येते। कुठे कुठे तर पुन्हा या महिलांकडून वसुली सुद्धा सुरू झाल्याचं वृत्त आहे। ही सरकारने केलेली चीटिंग आहे आणि याची कोणतीही लाज ना एकनाथ शिंदेंना आहे, ना अजित पवारांना आहे, ना देवेंद्र फडणवीसांना वाटताना दिसते। काल शिर्डीमध्ये संपन्न झालेल्या भाजपच्या महाविजय शिबिरात फडणवीसांनी पुन्हा एकदा विजयाचे ढोल बडवले आणि ते बडवत असतानाच काही घटक या राज्यामध्ये अराजक निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही ते पुन्हा एकदा बोलले। आपल्याला कल्पना आहे, लोकसभेच्या काळात आपण बघितलं, संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्ती, या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आपले विरोधक, मग ते काँग्रेस असो, ती उबाठा असो, ती शरद पवारांची पार्टी असो, यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही, त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत। त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई, ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल। याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे। या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये, पंथांमध्ये द्वेष भावना, त्यांच्यामध्ये विद्वेष, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल, असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय। ही अलीकडची त्यांची नेहमीची कॅसेट झालेली आहे। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी अलीकडे शोधलेला हा एक नवीन बहाणा आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काही चमकदार विधायक आपल्या राज्याला प्रगती पथावरती नेणारी कामगिरी यापूर्वी करू शकलेले आहेत का? 2014 ते 19 ही 5 वर्ष ते मुख्यमंत्री होते आपल्या राज्याचे। 2022च्या मध्यापासून पुन्हा राज्याची सत्ता त्यांच्याच हाती आली। काही काळ ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान राहिले तरी सत्तेच्या सगळ्या चाव्या त्यांच्याच हाती होत्या आणि आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत। म्हणजेच मागील एकूण साधारण 8 वर्ष आपल्या या राज्याची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे। या 8 वर्षात आपल्या राज्याचा किती विकास झाला, किती नवीन उद्योग आपल्या राज्यामध्ये आले, किती नवीन रोजगार आपल्या राज्यात निर्माण झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये किती प्रमाणामध्ये घट झाली, भ्रष्टाचारामध्ये किती प्रमाणात कपात झाली, महिलांवरील अन्याय अत्याचारात किती घट झाली, दलित आणि मुस्लिमांवरील अन्याय अत्याचारांमध्ये किती कपात झाली की त्याच्यामध्ये वाढ झाली, या सगळ्याबाबत वस्तुनिष्ठ चर्चा होण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे। 2014 ते 19 या 5 वर्षात आपण पाहिलं की राज्यातील प्रमुख मीडिया
जो असतो, म्हणजे आपल्या सगळ्या मराठी TV वृत्तवाहिन्या, न्यूज चॅनल आपले मराठी, आपली सगळी प्रमुख मराठी वर्तमानपत्र, हे सगळे फडणवीसांची स्तुती करताना अजिबात त्या काळामध्ये थकत नव्हती. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे देशातील प्रमुख मीडियाला आपल्या मांडीवरती घेऊन ठेवलेला आहे, तोच प्रकार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत यशस्वीपणे केला. आणि त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे महाराष्ट्रात जणू काही रामराज्यच अवतरलंय अशा प्रकारचं वातावरण या चरणचुंबक मीडियाने त्या 5 वर्षांमध्ये निर्माण केलेलं होतं. आणि आताही पुन्हा तेच सुरू झालंय नव्याने. फडणवीसांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्यामुळे मराठी TV न्यूज चॅनल्स, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांना आनंदाचं अगदी भरतं आल्याचं आपण सगळेजण पाहतोय. ही फडणवीसांची सगळी जी मॅनेजमेंट असते ती अगदी भारी असते. ते असो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून यशस्वी की अपयशी यावर चर्चा होऊ शकते, मीमांसा त्याची होऊ शकते. परंतु गृहमंत्री म्हणून ते मागील 8 वर्षात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, यात मात्र कोणतीही शंका नाही. कधी नव्हे इतका गुन्हेगारीचा सुळसुळाट मागील 8 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात झालाय हे वास्तव आहे. कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक गुन्हेगारी प्रवृत्तींना अजिबात राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि पोलिसांनी आक्रमक भूमिका घेऊन गुन्हेगारांना शोधून त्यांच्या मुसक्या बांधून अटक करून पोलीस स्टेशनला आणण्याच्या ऐवजी गुन्हेगार स्वतःहून शरण येत नाहीत तोपर्यंत वाट पाहायची असं नवीन धोरण आता पोलीस खात्यामध्ये रूढ झालेलं आपण पाहतो. अनेक उदाहरणं आहेत याबाबतची मागील 7-8 वर्षातली, परंतु काही अगदी नजीकच्या भूतकाळातली ताजी उदाहरणं आपण पाहू. मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सदोष बांधणीचा पुतळा कोसळला. त्यानंतर आधी तर तो वाऱ्यानं कोसळला वगैरे फालतू कारणं सरकारने दिली आणि जबाबदारी संपूर्णपणे झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु मग राज्यातील जनतेचा संताप पाहून शिल्पकारावरती वगैरे गुन्हे दाखल झाले काही. खरं तर मोठे पुतळे निर्माण करण्याचा कोणताही अनुभव गाठी नसलेल्या त्या जयदीप आपटेला ते कॉन्ट्रॅक्ट कोणी मिळवून दिलं त्या सगळ्यांवरही गुन्हे दाखल होणं आवश्यक होतं, परंतु तसं काहीही झालेलं नाही. बरं, त्या स्वयंघोषित शिल्पकार जयदीप आपटेला तरी पोलिसांनी त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर स्वतःहून अटक केली का, त्याच्या मुसक्या बांधल्या का? तर नाही. तब्बल 8 दिवस तो गायब राहिला आणि मग स्वतःहून शरण आला. त्यानंतर मग पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याला जामीन देखील मिळालाय परवाच. त्या बदलापूरच्या शाळेमधील लहानग्या मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्येच मारून टाकलं. परंतु त्या शाळेचे 2 दोषी संचालक ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, जे या गंभीर प्रकाराकडे माहिती असूनही डोळेझाक करीत होते, गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना पोलिसांनी अटक केली का? तर नाही. थोडके नव्हे, ते तर तब्बल 1.5 महिना 45 दिवस ते दोन्ही संचालक फरार राहिले आणि मग स्वतःहून शरण आले. त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना अटक केली. आता फडणवीस नव्याने पुन्हा गृहमंत्री झाल्यानंतर राज्याचे परभणीमध्ये पोलिसांनी प्रचंड शौर्य दाखवलं. प्रचंड. त्या निरपराध सोमनाथ सूर्यवंशीचा बळी घेतला. दलित वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून दलित कार्यकर्त्यांना, मुलांना, तरुणांना, त्यात अगदी महिलांना देखील शोधून निर्घुणपणे पोलिसांनी मारहाण केली. अगदी गरोदर महिलांना सुद्धा पोलिसांनी सोडलं नाही आपल्या मारहाणीतून. परंतु परभणीमध्ये दलितांच्या विरोधामध्ये हे शौर्य दाखवणारे पोलीस बीडमध्ये मात्र तो वाल्या कराड स्वतःहून मोठ्या ऐटीत आणि व्हिडिओ वगैरे बनवून पोलीस स्टेशनमध्ये दाखल होईपर्यंत त्याची वाट बघत बसले. त्याच्या मुसक्या आवळून खेचत धिंड काढत त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्याची धमक फडणवीसांच्या आधिपत्याखालील पोलिसांनी त्यावेळी मात्र दाखवली नाही. गृह खातं यासाठी पाहिजे असतं देवेंद्र फडणवीसांना. राज्याच्या पोलीस दलानं कुठे मर्दुमकी दाखवायची आणि कुठे शेपटी घालून बसायचं ते देवेंद्र फडणवीस ठरवणार. त्या वाल्या कराडच्या आदेशानेच सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली हे केवळ परळी नव्हे तर अख्ख्या बीडला माहिती आहे. अख्खं बीड ते जाणतंय. परंतु पोलीस त्याच्याकडून ते वदवून घेऊ शकत नाहीत. म्हणजे पहा, कारण पोलिसांनी त्याच्याकडून ते वदवून घेतलं तर मग धनंजय मुंडे अडचणीत येणार आणि धनंजय मुंडे अडचणीत येणार म्हणजे अजितदादाला वाईट वाटणार आणि अजितदादांना वाईट वाटावं अशी सध्या तरी देवेंद्र फडणवीसांची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे पोलीस त्या वाल्या कराडकडून
जितकं वरून सांगितलं गेलेलं आहे त्यापेक्षा अधिकचं काहीही वदवून घेणार नाहीत. जनता काय काही दिवस बोंबलेल आणि बसेल गप. फडणवीसांना आणि अजित पवारांनाही याची पूर्णपणे खात्री आहे. त्या संजय राठोड वगैरेपेक्षा सुद्धा प्रचंड स्त्रीलंपट, प्रचंड बदफैली, प्रचंड भ्रष्ट, वाल्या कराडसारख्या अनेक खंडनिखोर लोकांचा समर्थक, पालन करता असा कुप्रसिद्ध धनंजय मुंडे आपल्या राज्याचा मंत्री आहे. दुर्दैव आहे. संपूर्ण राज्यातून त्याच्या विरोधामध्ये संताप व्यक्त होत असतानाही, आक्रोश व्यक्त होत असतानाही तो निर्लज्जपणे ते मंत्रीपद आपलं उपभोगतो आहे. आणि सतत नीतिमत्तेच्या बाता मारणारे फडणवीस सुद्धा त्याला संरक्षण देऊन आहेत. काय तर म्हणे राष्ट्रप्रथम, राष्ट्रप्रथम आणि आपण सगळ्यात शेवटी ही आमची विचारधारा आहे. कालच शिर्डीत फडणवीस पुन्हा हे बोलले वाक्य. गुंडापुंडांना, खंडणीखोरांना ते स्वतःहून शरण येईपर्यंत अटक न करणं ही राष्ट्रप्रथम विचारधारा आहे. पूर्ण राज्य आक्रोश करून, संताप करून सांगताय की त्या धनंजय मुंडेला तुमच्या मंत्रिमंडळातून हाकला, तरी त्या जन आक्रोशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, फाट्यावर मारून त्याला मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवणं ही तुमची राष्ट्रप्रथमची व्याख्या आहे. सगळा घोळ आहे हो देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यात. तुमच्या वाणीमध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये प्रचंड विसंगती आहे, प्रचंड तफावत आहे. तुम्ही तोंडानं बोलता एक आणि प्रत्यक्षात करता दुसरंच. या अशा खंडणीखोरांच्या म्होरक्यांना मंत्रिमंडळामध्ये सोबत घेऊन कसं काय तुम्ही राज्याची आपल्या प्रगती करणार आहात ते आमच्यासारख्या अल्पमती पामरांना खरंच कळत नाही हो. सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक तुम्हाला अर्बन नक्षलवादी वाटतात. त्यांच्या कृती तुम्हाला अराजक पसरवणाऱ्या वाटतात. आणि मग हे धनंजय मुंडे वगैरे हे जे लोक आहेत ज्यांना तुम्ही सोबत घेऊन ठेवलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये, ते काय तुम्हाला ईश्वरी दूत आणि साधू संत वाटतात काय? काय बोलताय फडणवीस साहेब तुम्ही आणि काय करताय? कोणत्याही आणि कशाही मार्गांनी का होईना परंतु बहुमत मिळवलंय तुम्ही. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहात. का अशा गुन्हेगारी आणि गुंड आणि भ्रष्ट प्रवृत्तींना सांभाळत बसलात की त्यांना सांभाळणं ही तुमची स्वतःचीच गरज आहे? सगळा संभ्रम आहे हो जनतेच्या मनात फडणवीस साहेब. कसं होणार पुढील काळात आपल्या राज्याचं ते समजायला काही मार्ग नाही आमच्याकडे. असो, पाहणं आणि बोलणं या पलीकडे काय करू शकतो आपण? शक्य आहे तोपर्यंत सरकारी यंत्रणांना जाब विचारत राहणं हे आपलं काम आहे आणि ते करत राहूया. थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अगदी लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.